सकाळी 8:30च्या दरम्यान एक बोलेरो गाडी तिथं नाश्ता करण्यासाठी थांबली होती आणि त्या बोलेरो गाडीमधून काही लोक नाश्ता करण्यासाठी उतरले होते. नाश्ता करण्यासाठी उतरल्यानंतर त्या ठिकाणी एक वाटकळ गावचा मुलगा आला आणि त्या मुलाने ती बोलेरो गाडी बाहेर उभी होती ती गाडी पाहिली. ती गाडी पाहिल्यानंतर त्याच्या त्या नातेवाईकांच्या गाडी असल्याची त्याची खात्री झाली. त्याच्यानंतर त्याने त्या बोलेरो गाडीमध्ये असणारे नाश्ता करायला ते उतरलेल्या लोकांना ते गाडीच्या बाबत विचारणा केली असतात. त्यांनी त्यांना काहीतरी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर त्याने काहीतरी ऑर्डर करून सदरची गाडी चोरी केल्याबाबत नाही का ग्रामस्थांना सांगितले. त्याच्यानंतर ग्रामस्थांमध्ये त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्यानंतर त्या ग्रामस्थांनी तिथे त्या गाडीतील 2 इसमांना पकडून ठेवलं. त्याच्यानंतर ते 4 जण पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीकडे खाली पळून गेले. त्याच्यानंतर आम्ही त्या पळून गेलेल्या इसमांची शोध मोहीम चालू असून अजूनही आम्ही शोध घेत आहोत. तसेच आम्हाला शोध घेऊन आम्ही 2 इसमांना पकडलेला आहे. अजून 2 इसम अद्यापही फरार आहेत. त्यांचं आम्ही तसेच आर्मी गावातील ग्रामस्थ तसेच तिराची वाडी तसेच साईबाबा वस्ती तसेच घोडेवाडीचे ग्रामस्थ आणि तसेच फॉरेस्ट खात्याचे अधिकारी यांचं खूप सहकार्य आहे आम्हाला आणि अजूनही शोधकार्य आमचं चालू आहे. साहेब आपले किती पोलीस आहेत तिथं आता शोधकार्यात? ह्या शोध मोहिमेसाठी जवळजवळ आमचे 30 आणि फॉरेस्टचे काय लोक जवान आणि फॉरेस्टचे अधिकारी असे जवळजवळ 40 ते 50 लोक आहेत. त्यांच्याकडे काय म्हणलं बंदूक होती काय होतं नक्की कसं काय? आतापर्यंत आता जो आरोपी त्याच्याकडे काय नक्की होतं? बंदूक होती ना. काही त्याबद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला आम्हाला जेव्हा कळालं आम्ही सगळे खालती होतो. सगळे आपले जे ते आपल्या शेतांनी घरांनी होते. कोण कुठं होते तर ते कोळवाडीकडून पळत वरती आले इकडे वरच्या त्या घोडेमाळ साईडनी इकडे ते आमच्या पट्ट्याकडे आले. आम्हाला सरपंच साहेबांनी त्यांनी फोन केला का तुमच्या इकडे चोर पळत आलेले आहेत. पांबळे साहेबांनी ते सगळे मागून येतात पवार ते सगळे मागून ते जेव्हा पळत येतात तुम्ही पुढे सावध राहतात. नेमकी आमच्या दिशेनेच ते वरती पळत चालले होते. आम्हाला काय माहिती नाही एकाच्या हातात कट्टा होता तर आम्ही त्यांच्या मागे चाललो होतो पळत तो आम्हाला कट्टा दाखवायचा कट्ट्याची धाक दाखवायचा. त्यामुळे आम्ही घाबरायचो त्याच्या मागे पळत. त्याच्या पाठीमागचे 2 जण होते. त्याच्यातला एक मुरीत लपला होता तिथे रोडला आमचे साईबाबा मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे एक मोरी आहे तिच्या आतमध्ये लपला होता. त्याच्यातला एक कुठंतरी फरार आहे तो काही अजून भेटलेला नाही. हे जे वरती जे सगळे 2 वरती पळत होते त्याच्यातला एक आमच्याच शेतात ते आमच्या एका कोपऱ्यात लपून बसलेला ते आमचा ते संतोष कसबे आणि त्यांनी ते आम्ही आतमध्ये घुसून तो शोधला. तो भेटला तिथे तो एक भेटला आणि एक भेटला म्हणजे असे 2 जण भेटले. अजून 2 जण फरार आहेत. ते आमच्या गणपती नदीच्या डोंगरात ते 1 जण असं इथे आतमध्ये आहे. ते आम्ही सगळे बघतोय. कांबळे साहेब आहेत पवार साहेब आहेत आमचे सगळे गाववाले आहेत सगळे मुलं आहेत सर्व आम्ही शोधतोय. अजून काय त्या एकाचा पत्ता लागलेला नाही. तो एक खालते त्याचा तो कुठे आहे तो तपास नाही. सगळे वरती आहेत. अख्खं गाव आहे वाड्या वस्त्या सगळे शोधतात त्यांना.